व्यापार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण रविती देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्याम व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। जशी राजसत्ता आहे ती साक्षात कोणाचं नियमन करते का? कोणत्या तरी राजपुरुषाच्या द्वारा त्या सर्वांचं नियमन करते। त्याप्रमाणे साक्षात कोणाचं ज्ञान होतं का? नाही, ते अविद्यावृत्तीद्वारा किंवा अंतःकरण वृत्तीद्वारा होतं। स्वप्नातल्या पदार्थाचं किंवा मिथ्या पदार्थाचं भ्रमातल्या पदार्थाचं साक्षी जे प्रकाशन करतो किंवा सुखदुःखाचं प्रकाशन करतो तर ते अंतःकरण वृत्तीच्या द्वारा करतो किंवा अविद्यावृत्तीच्या द्वारा करतो। म्हणून वेदांती लोक ज्या वेळेला सुखदुःख हे साक्षीभाष्य आहेत किंवा सर्व पदार्थ साक्षीभाष्य आहेत असं म्हणतात, तेव्हा साक्षीभाष्य शब्दाचा अर्थ काय आहे की अंतःकरण वृत्ती किंवा अविद्यावृत्तीच्या द्वारा साक्षी पदार्थांचं प्रकाशन करतो, साक्षात नाही असा त्याचा अर्थ आहे। त्यामुळं साक्षी अनेक मानण्याची गरज नाही, फक्त अंतःकरण नाना मानले तरी भागतं आणि साक्षी एकच राहतो। आणि मग एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या साक्षीचं एकत्व धर्माने युक्त असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य घडण्यास काहीच हरकत नाही। अशा प्रकाराने विषयाची सिद्धी झाली, बरोबर ना? की आता राहिलं विषयाचं काही विषयाची म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान हा या ग्रंथाचा जो विषय आहे तो सिद्ध आहे। आता खरं सांगा, ग्रंथात जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी झाली की जीव ब्रह्म एकच आहे असं सिद्ध झालं? आणि जीव ब्रह्म एकच आहे असं सिद्ध झालं, यालाच म्हणायचं जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान झालं, आहे की नाही? खरं जीव ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान झालं का मी ब्रह्म आहे याची सिद्धी झाली? आपण विषयाची सिद्धी करायला गेलो तर सिद्धी काय झाली? जीव आणि ब्रह्म एक या विषयाची सिद्धी करायला आपण प्रवृत्त झालो आणि त्याच्यातून निष्पन्न काय झालं सांगा बरं? वा, तर त्याच्यामधून काय सिद्ध झालं? मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे हे आता परोक्ष ज्ञान आहे का अपरोक्ष ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान आहे। अपरोक्ष ज्ञानात संशय असतो का विपर्य असतो का? संशय विपर्य रहित ज्ञान झालं ना, आपलं कार्य इथंच झालं, मी ब्रह्म आहे असं सिद्ध झालं। आता जर कोणी एवढे करून जर तो म्हणायला लागला नाही पण जीवन ब्रह्म एक असूच कसा शकेल? आता श्रुतीनं पाहिलं, युक्तीनं पाहिलं आणि आणखी कशाने पाहिलं? अनुभवाने पाहिलं। श्रुती, युक्ती आणि अनुभव या सगळ्या गोष्टीनं सिद्ध झाल्यावरही जर एखादा आग्रह धरायला लागला की नाही पण जीवन ब्रह्म एक होईलच कसा होईल? श्रुती प्रमाणाने सांगितलं का जीवो ब्रह्मैव न परः, आहे की नाही? युक्तीनं आम्ही सांगितलं सर्व अनेक प्रकारचे युक्ती, मिथ्या पदार्थ असला तर तो अधिष्ठानाची लाभहानी करत नाही। तसा जीवावर आलेला जो वाच्यार्थातला जीवभाव आहे तो कसा आहे? मिथ्या आहे। लक्षार्थाचा भाग काय? एकच आहे। आम्हाला ऐक्य कशात सांगायचं आहे? लक्षार्थामध्ये। उदाहरण कसं दिलं? घटाकाश अनेक असले तरी त्याच्यातला आकाश एकच आहे। घट उपाधी झाली का उपाधी आपले धर्म उपहितावर घालवीत नाही। किती युक्त्या सांगितल्या की नाही आम्ही तुम्हाला, आणि तरीसुद्धा युक्तीनं पण ही गोष्ट सिद्ध झाली। बरं, अनुभवाने पण ही गोष्ट सिद्ध होती। जरी कोणाला झाले एखाद्याला अनुभव येण्यासाठी अधिकार नसला तर त्याला होणार नाही, पण ज्याला अधिकार आहे त्याला याचा अनुभव येतो। प्रत्यक्ष जेव्हा मी माझ्या स्थूल सूक्ष्म कारण शरीराला
आणि त्याचं कारण असणाऱ्या अविद्येला वेगळं करून पाहिलं, हे उपाधीचा भाग आहे. अविद्यावृत्ती किंवा अंतःकरण वृत्ती आहे की नाही, ह्या दोन्ही पण कशा आहे, अधिष्ठानावर आद्यस्थ आहेत. आद्यस्थ भागाला जर दूर केलं, कारण आद्यस्थ भाग म्हणजे उपाधी केल्याशिवाय अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही, म्हणून उलट आम्ही तुम्हाला काय केलं, व अंतःकरणाला उपाधी करून लक्षार्थाचं ज्ञान करून दिलं की कुटस्थ चैतन्य फक्त नाव आलेलं आहे, वास्तविक ते ब्रह्मचैतन्यच आहे. आणि ते मी जेव्हा मला पाहायला गेलो किंवा तुम्ही जर तुम्हाला बारकाईनं पाहायला जाल तर तुम्ही काय ठरताल, ब्रह्मरूप कुटस्थ चैतन्य म्हणजे अहम ब्रह्मास्मी. असं झाल्यावर जर कोणी म्हणायला लागलं की नाही पण जीव आणि ब्रह्माचं ऐक्य कसं काय सिद्ध होईल, तर काय म्हणायचं त्याला, त्याने आग्रह धरला, त्याला काय म्हणायचं, हा तुझा दुराग्रह आहे की नाही. आणि दुराग्रह ही मनुष्य आम्हाला चालत नाही. वेदांताच्या चिंतनामध्ये असं सांगितलं की बुद्धेर फलम अनाग्रहा. बुद्धेर फलम म्हणजे ज्ञानाचं फल काय असेल तर माणसाचा आग्रह सुटतो, ज्ञानाचा आग्रह म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो. हा आग्रह जसा सुटला म्हणजे काय, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य कसं काय याच्याविषयी आग्रह धरला, पण हा आग्रह सुद्धा काय आहे, दुराग्रह आहे. अधिकाऱ्याचा आग्रह धरला, याचा कोणीचा अधिकारी नाही, पण आम्ही याचा अधिकारी सिद्ध केला की नाही, बरोबर आहे की नाही. ह्या आता तू कोणता मुद्दा काढला, आता ग्रंथाला विषय आहे की नाही, आता विषय सिद्ध झाला की नाही. मग जर विषय सिद्ध झाला तर याचं प्रयोजन पण सिद्ध केलं आम्ही, तर प्रयोजन पण मानावं लागेल. आणि एकदा अधिकारी विषय आणि प्रयोजन मानलं की संबंध मानावा लागतो. अनुबंध चतुष्टयाची सिद्धी होते की नाही, सगळ्या अनुबंध चतुष्टयाची सिद्धी होत असू नये. तू म्हणतेस की या ग्रंथाला अधिकारी नाही, विषय नाही आणि प्रयोजन नाही, तर संबंधच कसला, असा जर तू म्हणत असेल तर हा तुझा आग्रह नसून काय आहे, हा दुराग्रह आहे. काही आता याच्या पुढं काय नाईलाज को क्या इलाज आहे की नाही. आता आमचा सुद्धा काय इलाज नाही, पण त्याचं एक झालं, तुझ्या पूर्वपक्षाच्या रूपाने आम्हाला अधिक सूक्ष्म विचार करून आम्हाला आत्मस्वरूपाविषयी काय झालं, दृढता आली, दार्ढ्य झालं आहे की नाही. म्हणून दुसऱ्याचा काय केला, आम्ही तुझ्या पूर्वपक्षाचा उपयोग केला. थोडा वेळ आम्ही पूर्वपक्षाच्या सापेक्ष सिद्धांत पक्ष म्हणून राहिलो आणि आता सिद्धांत पक्षात त्याचं खंडन केलं, परंतु त्या म्हणजे उत्तर पक्षात त्याचं खंडन केलं आणि आमचा सिद्धांत बांधला शेवटी. कोणता, जीव ब्रह्म एकच आहे हा सिद्धांत झाला. आणि ह्या ग्रंथाचा सिद्धांत काय आहे, हा जीव ब्रह्माची एकता. हा सिद्धांत सिद्ध झाला की नाही, सिद्ध झाला असं सांगितलं. ठीक आहे ना, वाचू. एक थोडं राहिलं होते का, 2-4 ओळी. घट उपाधी वाचून घटाकाशे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. जर उपाधीचा स्वीकार केला नाही तर आपल्याला घट उपाधीचा स्वीकार केला नाही तर केवळ आकाशात पाणी आणता येईल का, नाही. तसंच घटाकाश हे नाव तरी देता येईल का, नाही. घट उपाधीचा स्वीकार केला तर घटाकाश हे नाव आणि जलाचं ग्रहणरूपी क्रिया हे दोन्ही घट उपाधीचा स्वीकार केले वाचून होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे चैतन्यास साक्षी हे नाव आणि सुखदुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरणोपाधीनेच होते. चैतन्याला साक्षी हे नाव जर यायचं असेल सर्व व्यापक चैतन्याला तर अंतःकरण उपाधी स्वीकारावीच लागते. आणि सुखदुःखादी अंतःकरणाचे जे धर्म आहेत त्या अंतःकरणाच्या सुखदुःखादी धर्माचं प्रकाशन करण्यासाठी काय आहे तर या ठिकाणी आपल्याला साक्षी स्वीकारावा, आपलं उपाधी स्वीकारावाच लागतो. कोणता उपाधी, सुखदुःखांचं प्रकाशन साक्षात साक्षी करत नाही, मग अंतःकरणाचा ज्ञानरूप परिणाम, बरोबर ना, अंतःकरणाचा ज्ञानरूप परिणाम असणारी जी वृत्ती तीच त्या सुखदुःखाचं प्रकाशन करते. पण अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्ती हा या ठिकाणी उपाधी मानावा लागतो की नाही, उपाधी मानल्या वाचून गत्यंतरच नाही. याचाच अर्थ असा की साक्षी साक्षात कोणत्याही सुखदुःखादी किंवा घटपटादी भ्रमातल्या किंवा स्वप्नातल्या कोणत्याच पदार्थाचं प्रकाशन साक्षी साक्षात करीत नाही, ही गोष्ट सिद्ध झाली. अंतःकरण उपाधीचे वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखदुःखादी धर्म प्रकाशनरूप कार्य हे होणार नाही. अंतःकरण उपाधी स्वीकार केल्याशिवाय चैतन्याला साक्षी हे नावही येणार नाही आणि त्याशिवाय अंतःकरणाचे सुखादी म्हणजे सुख दुःख इत्यादी कर्तृत्व भोक्तृत्व ह्या सर्व धर्माचं प्रकाशन करणं हे जे कार्य आहे हे कधीही त्या व्यापक चैतन्याकडून घडणार नाही.
उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. काल आपण चिंतन केलं, उपाधी नसेल तर खाली काय फक्त चैतन्यच आहे. सगळ्या उपाधींचा परित्याग केल्यावर खाली चैतन्यच आहे. आता अनुमानाने जाणतो का आपण प्रत्यक्ष जाणतो? हे सगळ्या उपाधी गेल्या, ऐक ना, सगळ्या उपाधींचा परित्याग केला म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख त्याचे ज्याच्या आश्रयाने राहतात ते अंतःकरण, ते अंतःकरण ज्याच्या आश्रयाने राहतं ते अज्ञान, आहे की नाही? कारण ही मालिका कुठून झाली? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता त्या अज्ञानाचा कशाने नाश झाला? अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही? मी ब्रह्म आहे. या अहम ब्रह्मास्मी ही जी अंतःकरण वृत्ती आहे, मी ब्रह्म आहे, अशा प्रकारच्या ब्रह्माकार झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे, ब्रह्माकार म्हणजे मी ब्रह्म आहे अशा निश्चयाला नाही. तिला काय आकार आहे का? ब्रह्माला काही आकार आहे म्हणजे त्या संशय विपर्यरहित मी ब्रह्मच आहे असं ज्ञान, यालाच म्हणायचं ब्रह्माकार वृत्ती. आणि अशा प्रकारच्या ब्रह्माकार वृत्तीमध्ये आपल्याला ती ब्रह्माकार वृत्ती काय करते की अज्ञानाचा नाश करते. बरोबर आहे ना? इथं वृत्तीव्याप्ती आहे का फलव्याप्ती आहे? वृत्तीव्याप्ती. फक्त वृत्तीनं काय करायचं? अज्ञानाचा नाश करायचा. वृत्ती घटपटाच्या ज्ञानासाठी वृत्तीमध्ये असणारा चिदाभास त्या पदार्थांचं ज्ञान करून देतो. पण मी ब्रह्म आहे या ज्ञानामध्ये तो चिदाभास पाहिजे का? मी ब्रह्म हे ज्ञान चिदाभास नाही का? त्याची आवश्यकता नाही? आवश्यकता नाही, चिदाभासाची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी तो चिदाभास ज्ञान करून देत नाही, कारण ब्रह्म कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. त्यामुळं आता झालेलं हे जे ज्ञान आहे संशय विपर्य रहित ब्रह्माकार वृत्तीनं अज्ञानाचा नाश केला. पण अज्ञानाचा नाश करण्यासाठी वृत्ती लागत होती, तर आता वृत्तीनं काय केलं? त्या अज्ञानाला घालवलं. अज्ञानाला घालवलेलं आता वृत्तीला काय काम राहिलं का? आता वृत्तीला काय काम राहिलं का? वृत्ती तिथं राहून काय करणार आहे? काहीच नाही. मग ती वृत्ती काय करते? ते जे मी ब्रह्म आहे असा निश्चय करणारी जी वृत्ती ती अज्ञानाला घालून स्वतः उपराम पावते, कारण ती सुद्धा काय आहे? कल्पितच आहे. मग कल्पित पदार्थाची निवृत्ती कुठं होते? अधिष्ठानात होते. म्हणजे वृत्ती काय झाली? ब्रह्मरूप झाली. वृत्ती काय झाली? ब्रह्मरूप. म्हणजे वृत्ती निघून गेली. निघून गेली म्हणजे त्या ठिकाणी लय नाही झाला, बाधित झाली. आणि बाधित पदार्थ काय होत असतो? अधिष्ठान रूप होत असतो. बाधित म्हणा, अध्यस्त म्हणा, ऐके नाही, कल्पित म्हणा, त्या सर्वांची निवृत्ती कुठे आहे? अधिष्ठानात आहे. मग आता खाली काय राहिलं? खाली काय राहिलं? अज्ञान गेलं, अज्ञान कार्य गेलं. मग केवळ व्यापक चैतन्यच राहिलं की नाही? दुसरं तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण पे आपण पे वस्तू दावनी गेले. अज्ञानातला काय केलं? ज्ञानाने गेलं. आणि आपण पे, आणि ते स्वतः ज्ञान काय झालं? आपण ही वस्तू दावनी गेले, किंवा आपण पे पण पाठे, मला वाटतं आपण पे पण पाठे. आपण पे, आपण स्वतः वस्तू दावनी गेले, आपण स्वतः वस्तू दाखवली आणि ते सुद्धा निघून गेलं. मग आता वृत्ती आहे का त्या ठिकाणी? अज्ञान आहे का? अज्ञान कार्य आहे का? मग काय पुन्हा काय? जाणणे नवीन उरले जाणते जे. आता तिथं ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय असं काय आहे का? तिथं नाही. परंतु ज्ञानरूप असणारं तत्व आहे की नाही? चैतन्य आहे की नाही? ते काहीच राहिलं? शून्य राहिले का? द्वैत राहिले का? शून्य राहिले का? खाली काहीच नाही राहिलं. आता अज्ञान नाही गेलं, काहीच नाही राहिलं. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीवजे. याच्यासाठी उदाहरण दिले. आपण मंदिरात जातो, महादेवाच्या मंदिरात, आणि पाठीमागं ते एक कीर्तिमुख म्हणतात त्याला, माहिती आहे ना? नुसतं एक डोकं असतं त्या मानेसही, त्या काय गोमुख म्हणतो आपण त्याला, एवढंच राहतं, गोमुखच म्हणतात ना, किंवा कीर्तिमुख. ते कीर्तिमुख राहतं, तर त्याच्यामध्ये तो सिंहाचा जबडा असतो. तर त्या सिंहाने काय केलं? आपलं स्वतःचं अंग खाल्लं आणि फक्त यांनी शिल्लक राहिलं. तसं आपल्यावर अध्यस्त असणारं अधिष्ठान, आपलं अध्यस्त असणारं अज्ञान आणि अज्ञान कार्य स्वतःच खाऊन टाकलं. कोणी? त्या वृत्तीनं. बरोबर आहे ना? आणि त्या वृत्तीनं त्याला खाऊन टाकलं आणि खाली काय राहिली? फक्त अहम ब्रह्मास्मी वृत्ती राहिली. आणि नंतर काय झालं? ती निघून गेली. ते तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण ही वस्तू दावनी गेले. नेलिया ओळीच येते. ज्ञाने कीर्तिमुखत्व केल्या. अज्ञानाने काय केलं? ज्ञानाने अज्ञानाला नेलं आणि आपण पे कीर्तिमुखत्व केल्या. आणि खाली काय राहिलं? फक्त त्या जो सिंह होता त्यांनी काय केलं? काहीतरी कथा आहे, कीर्तिमुखाची कथा आहे कुठं शिवपुराणात, तर त्यांनी सर्व खाल्लं आपलं अंग आणि ते स्वतः स्वरूपानेच फक्त राहिलं. स्वरूपाने राहिलं म्हणजे फक्त चैतन्य रूपाने राहिलं. चांगलं लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आता त्याला काही काम राहिलं नाही. मग ती वृत्ती कुठं लीन झाली?
की ती वृत्ती आपल्या अधिष्ठानामध्ये एकरूप झाली. तैसा देह झाला ब्रह्मरूप. तुकाराम महाराज आपलं निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझ्या मना, मग मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. वृत्ती काय झाली, त्याला म्हणतात वेदांताच्या भाषेत स्वपरनिर्वाहकत्व. स्वपरनिर्वाहकत्व म्हणजे दुसऱ्याला घालून आपण स्वतःही निघून जाणं, याला म्हणतात स्वपरनिर्वाहक. म्हणजे अज्ञानाला निवृत्त करून स्वतःही निवृत्त होणे, याला काही दुसऱ्याला काही सांगावं लागत नाही. वृत्ती काय करते, अज्ञानाचा नाश झाला का तिला घालवण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज नाही. स्वामी महाराज उदाहरण द्यायचे सांगितलं असेल. मुकदम काय करतो, सगळ्या लोकांकडून दिवसभर काम करून घेतो, संध्याकाळी त्यांना सुट्टी देतो आणि तो मुक्कामाला राहतो का, तोही निघून जातो. त्या प्रकाराने वृत्तीसुद्धा काय होते, निवृत्त होते. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिशेत येते. त्याचं वर्णन केलेलं हे सहज मी आंधळागा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. काय अदृश्यतेची झाले काही दृश्य. जे होते, जे दृश्य होतं तेच काय झालं, अदृश्य झालं. पण शून्य उरलं का, नाही. बरं, दृश्य गेलं म्हणजे काय झालं, द्वैतही गेलं. मग द्वैत आहे का शून्य आहे, का द्वैतही नाही शून्यही नाही, शून्यही नाही आणि द्वैतही नाही. मग काय आहे, जे काय आहे त्याला चैतन्य नाव आहे का, चैतन्य नावाचा व्यवहार आहे का. उपाधी असली तर नावाचा व्यवहार होतो, उपाधी असली तर कार्य घडतं. तिथं आता क्रिया आहे का नाव आहे, काहीच नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रवाद म्हणजे बोलायला वचन का प्रकर्षेनं बोलावं त्याला, असं काय आहे तिथं, असं काहीही राहिलं नाही. त्याला म्हणायचं केवळ स्वरूप स्थिती. आता मी एक प्रश्न विचारतो, तेवढं सांगा. मग आता खाली काय राहिलं, हां मीच राहिलो. खाली कोण राहिलं, फक्त आता मीच राहिलो का दुसरं काय. मी राहिलो तर मी शब्दाचा वाच्य राहिलो का मी शब्दाचा लक्ष आहे का. तिथं अहो लक्षसुद्धा मग वाच्य घेतलं तर लक्ष कराल ना तुम्ही त्याला, आहे की नाही. जीवामध्ये ज्या वेळेला तुम्ही बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धिस्थ चिदाभास हे 3 घटक घेतले, त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायला लागले का 2 भाग जे साबास अंतकरण हे उपाधी आहे, साबास अंतकरण विशेषण आहे, असं तुम्हाला म्हणता आलं. आता तुम्ही काय म्हणाल, विशेषण म्हणायला पदार्थ आहे का, उपाधी करायला पदार्थ आहे का. मग त्याला निरुपाधिक असं म्हणाल का, निर्विशिष्ट असं म्हणाल का. जर तुम्हाला वाच्यार्थच नाही तर लक्ष कसं काय करणार तुम्ही, आहे की नाही. लक्ष सांगायला तुम्हाला कोणीतरी वाच्य अगोदर असतं ना, मग त्याचा परित्याग करून त्याचं उपलक्षण किंवा काय सांगतं. जसं आपण म्हणतो देवदत्ताचं घर, देवदत्ताचं घर, त्याच्यावर कावळा बसलेला आहे. आपण एकाने विचारलं देवदत्ताचं घर कोणतं, तर म्हणजे कावळा बसलेला आहे ते, ऐक ज्याच्यावर कावळा बसला आहे ते. तुम्ही आता गेले त्या घरापर्यंत गेले, कावळा उडून गेला, मग देवदत्ताचं घर बदललं का तेच आहे. पण देवदत्ताच्या घराचं ज्ञान झालं की नाही, ज्ञान झालं की नाही, कावळा उडून जाऊ द्या. तसं तुमच्या ठिकाणी आता उपाधी असली पाहिजे का विशेषण असलं पाहिजे का, काय ज्ञान होऊन गेलं, ज्ञान होऊन गेलं. आता ते उपाधी नाही आणि विशेषणही नाही. मग जर स्वामी एक संन्यासी होते नर्मदा काठाला, स्वामी महाराज गेले होते यात्रेला, तर त्यांना त्या संन्यासी महात्म्याची भेट झाली. त्याची एक वही आहे, आमच्या त्या कालिदास महाराजांकडे लिहिलेली आहे, आपल्याकडे नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जर त्यांच्याकडे काही गेले ना, परमात्मा हा निरुपाधिक आहे. ते म्हणायचे सोपाधिक निरुपाधिक विकल्प नास्ती ब्रह्मस्वरूपे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी उपाधी आणि विशेषण असा विकल्प आहे का, नाही. वाच्यार्थ लक्षार्थ विकल्प नसती, अवांतर वाक्य महावाक्य विकल्प नसती, त्याच्यामध्ये जड चिज्जड विकल्प नसती, आहे की नाही. बरोबर आहे का. देह अहम अस्मी ब्रह्म अहम अस्मी विकल्प नसते. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणाल ते नाही. म्हणून माऊलीने लिहिले की होय ते न बोलवे. काय जे मला वाटतं अमृतानुभवामध्ये होई का, जे आहे ते बोलता येत नाही, आहे की नाही. जे आहे त्याच्या होय, हा ते तर ज्ञानेश्वर बस ते जे होय ना नव्हे, आहे म्हणण्याची सोय का, आहे तर दृश्य स्वरूपात आहे का, त्याला दाखवणार आहे म्हणणारा कोणी आहे का तिथं. मग जे होय म्हणायला कोणी नाही, पण नाही म्हणायला होय ना नव्हे पुढं
आयशे म्हणून असं ते असल्यामुळं उपाय उपजतीची ना, त्या ठिकाणी कोणताही उपाय होत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी ती ओवी आता तुम्ही कोणती सांगितली होती त्याच्याजवळच ओवी की त्या ठिकाणी त्याला वेड लागलं किंवा ना दुसरं म्हणून भजो काही असे ओवी, तर त्याला जर काही म्हणायला गेलं तर काहीच नाही. किंवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काही नाही माऊलीचं आहे, काही न करणे काय ते तुझी सेवा आणि काही न होशी ते तुगा देवा. काही न करणं हीच तुझी काय आहे सेवा, आणि काहीच होऊन नसणं म्हणजे कोणत्याही उपाधी किंवा विशेषणाची संयुक्त न होणं हेच तुझं वास्तव स्वरूप आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की हे चिंतन करता करता आपल्याला निस्संदेह जर होता आलं, खरं आता जगातले सगळे दार्शनिक आपल्यावर तुटून पडले तरी आपल्याला काय वाटेल, यांनी काही केलं तरी माझ्या स्वरूपाला स्पर्श करत नाही. मग त्यांनी केलेल्या पूर्वपक्षाने आपल्याला काय होईल का, आणि समजा एखाद्याच्या पूर्वपक्षाचं आपल्याला खंडन करता आलं नाही तरी आपलं काय बिघडेल का, आपण आपल्या निश्चयापासून ढळू का. काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, माझ्या स्वरूपाशी मज हेही नाही. तुकाराम महाराजांना लोकांनी किती निंदेची वचनं आणि किती स्तुतीची वचनं केली तरी तुकाराम महाराज म्हणतात निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी, देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. काय जगद्गुरु तुकाराम महाराजांची अनुभूती की त्या ठिकाणी तुम्ही म्हणायला लागले की तुकोबार आहे तुकिता तुलनीशी ब्रह्म तुकाशी आले. तुकाराम महाराज म्हणतात मज हेही नाही तुका वेडा अविचार करी बडबड फार. तुकाराम महाराज काय म्हणतात मज हेही नाही आणि तेही नाही वेगळा दोही पासून. तुम्ही जे जे म्हणता होय ते न बोलवे आणि जे जे बोले ते ते नव्हे. अमृतानुभवामध्ये होई जे जे बोले आपण जे जे बोलाल ते ते नव्हे. तू जे बोलतो ते स्वामी महाराज एक उत्तर द्यायचे, तू समजतोस ते नाही. ब्रह्माचं स्वरूप काय आहे, तू जे म्हणतोस ते नाही. खंडन खाद्यामध्ये वाचस्पती मिश्रांनी असं चिंतन केलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. त्याचं सगळ्यात एक थोडक्यात सारांश असा आहे की जो पूर्वपक्ष समोर येतो ना त्याला म्हणतात की तुझं चुकीचं आहे. दुसरा पूर्वपक्ष चार्वाक गेला जैन आला, जैन गेला बौद्ध आला, बौद्ध गेला वैशेषिक आला, तो नैयायिक आला, सांख्य आला, योगी आला आणि पुन्हा कोण आला वेदांती आला. तर तू बोलतो ते नाही. जे जे होय ते जे होय ते न बोलवे. खरं जो अनुभूती आहे ती अनुभूती शब्दाच्या कवेत कधीच ती चांगली 65 होई. तू काही बोले करी कल्पी, काय अजून एक राहिलं, काही न बोले न करी न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. तू किती तीर्थयात्रादी जप ध्यान रात्रंदिवस साधना केल्या, काही करी किंवा खूप बोलला तोंड भरून आहे की नाही, बोले किंवा खूप कल्पना केल्या आहे की नाही, पण समोर ठेवलेली शिळा कशाची, चतुर्भुज विष्णूंचे ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याला काय म्हणतो शालिग्राम, आणि तू अशी कल्पना केली की साक्षात समचरण सरोजम सांद्रनी लांबुदाभम कल्पना केली तरीसुद्धा काही करी बोले कल्पी. नाही म्हणे अवे ह्या कल्पना आहेत, किती केलं तर यत्कृतकम तद अनित्यम, आणि किती बोलला तर परमात्मा काय मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. असं किती बोलला आणि त्या महापुरुषाला विचारला अनुभूती संपन्न की कळलं का, तो काय म्हणतो तुझ्या स्वरूपाचा बोध झाला का, तो काय म्हणतो कधीच होणं शक्य नाही. काही करी बोले कल्पी किंवा न करी न बोले न कल्पी, आणि हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. चांगदेवाला ज्ञानोबाराय सांगतात की दोन्ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्पर्श सुद्धा करत नाही. ह्या सर्वांच्या म्हणजे करणं आणि न करणं, बोलणं आणि मौन या ठिकाणी इतकंच नाही तर जाणणं आणि नेणणं हे याचा कधीही स्पर्श नाही झाला. सर्वांनी अस्पर्शित अचुंबित असं आपली स्वरूप स्थिती आहे हे गोष्ट सांगतात आहे की नाही. आणि अशा रीतीनं ह्या विषयाची सिद्धी काय झाली, माझं स्वरूप आवाजचे आहे. आणि अशी जर कोणाची स्थिती झाली त्याला ह्या ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे का सफल आहे. तू सफल म्हणला तरी त्याचाही आम्हाला स्पर्श नाही आणि निष्फल म्हणला तरी त्याचा स्पर्श नाही, कारण आमचा जे आहे ते आहे. त्याला म्हणतात झोंका
का त्यों. त्यांनी असं एक माऊलींचं हाच या माऊलींचं एक अमृतानुभवामधला धाग आहे, काय त्याची ओवी पूर्वार्ध आठवत नाही, त्याच्यामध्ये ते म्हणतात की परमात्मा जो आहे तो कसा आहे, हाची आहे, जसा आहे तसा. असं म्हणजे याचा अर्थ परमात्मा जो ते आहे ना, न बोलेशी करा वाचा उपाधीचा संबंध. तुकाराम महाराज म्हणतात वाणीला बोलायलाच नको. आणि बोलण्याने काय बरं, बोलण्याने त्याच्यात वाढ होणार आहे का, न बोलण्याने मौनाने घट होणार आहे का. तो आहे त्याला मौनाचा स्पर्श आहे का बोलण्याचा स्पर्श आहे. गाडाभर बोलला तरीसुद्धा काही बिघडत नाही. काही वेळेला माणसं काय म्हणतात आज खूप विक्षेप झाला, आणि त्या दररोज कसं आमचं एकदम दिवसभर शांत दांत असं जीव जातं, आणि आज मात्र फारच विक्षेप झाला. याचा अर्थ सत्यत्व बुद्धी असल्याशिवाय का. विक्षेप कोणाचा धर्म आहे, अंतकरणाचा. आणि शांतता कोणाचा धर्म आहे, अंतकरणाचा. अंतकरण तो एक, अंतकरण तुझं आहे. अंतकरण मी पण नाही ना, अंतकरण माझंही नाही. बरं अंतकरणाचा प्रकाशक आहे ना तो साक्षी भाष्य, तो म्हणतो प्रकाशक सुद्धा नाही. ऐकी नाही काय काय ती साक्षी होणे न ठके एरी गोठी कायशी, पाप पुण्य असे की नाही. पण आज माझ्याकडून पाप घडलं, आज माझ्याकडून पुण्य घडलं. अरे पाप पुण्य असे खे जवळीचा असता न देखे, साक्षी ओरून न ठके एरी गोठी कायशी. याच्यामध्ये म्हणजे मला साक्षी भाष्य म्हणणं सुद्धा आपण काय म्हणतो साक्षी, इथं आपल्याला समजून देण्यासाठी चालले. अंतकरण वृत्ती किंवा अविद्यावृत्तीच्या द्वारा करतो. वास्तविक अविद्यावृत्ती किंवा अंतकरण वृत्ती ही जर आद्यस्थ असतील तर खऱ्या अर्थाने साक्षीची काही ते साक्षी वाचून घडलं नाही, पण साक्षीनं काहीतरी केलंय का. साक्षी भाष्य म्हणणं हा सुद्धा त्याचा आळच आहे की नाही. त्याचं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नेहमी, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण दावनिया, मग मी व्यवहारी असे न. तुकाराम महाराज म्हणतात मला व्यवहारच नको असं नाही म्हणत. अगोदर म्हणत होते एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणी. पण ज्या वेळेला तात्विक दृष्टीने बोलतात त्यावेळेला तुकाराम महाराज असं म्हणत नाही, मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. ऐके नाही, देखोनी म्हणजे पाहतात, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चैल्या जीव. स्वप्नात केवढा व्यवहार झाला आणि तुम्हाला जागृती आली तर तुम्हाला काय वाटतंय का त्याचं. मग तसं आताही जर तुम्हाला खरी जागृती, स्वरूप जागृती गुरुकृपेने शास्त्रकृपेने आलेलीच आहे, तर आता व्यवहार नको किंवा व्यवहार व्हावा याविषयी कोणता आग्रह असावा तुमचा. व्यवहाराचा माझा ज्या कधी स्पर्शच होत नाही, तो व्यवहार ज्या अंतकरणाच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी ज्याचा असेल ते पाहून घेईल. म्हणून त्यांनी एक सर्वात उपनिषदामध्ये लिहिले काय, पाप पुण्य न स्पृशतः असं काय वचन आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, की सर्वात महत्त्व हे की मनुष्याला निसंदेह ज्ञान झालं की नाही याविषयी त्याच्याकडून पुण्यात्मक कर्म घडलं किंवा पापात्मक कर्म घडलं तर त्याचा न तपता त्याला कोणते त्याच्या आनंद प्रकार, त्याला पाप आणि पुण्य हे कोणी त्याला संतप्त करत नाही. आपल्याला जर विक्षेप झाला आणि संतप्त होत असलं तर अजून आपल्याला निधिध्यासन करण्याची, मनन करण्याची म्हणा काहीतरी गरज आहे. आणि जर आपल्याला काहीच वाटत नसेल तर याचाच अर्थ काय, भगवत कृपेनं आपल्याला साक्षात्कार झालेला आहे. आपली आत्मवस्तू जी आहे त्या आत्मवस्तूमध्ये सुखदुःख किंवा पाप पुण्य यांचा संबंध होत नाही. स्वामी महाराजांकडे एक गायक यायचा, तर तो मोठा गायक होता, म्हणजे काय आकाशवाणी कलावंत. पण तो स्वामी महाराजांच्याकडे दर्शनाला यायचा आणि तो म्हणायचा की मी स्वामी महाराजांनी त्याला एकदा भजन म्हणायला लावायचे त्या प्रत्येक वेळेला. तर तो तसा दर्शनाला आल्यामुळे त्याजवळ काही नव्हतं. ते एक स्टूल दिला लाकडी आणि ते म्हणलं इथं काहीच नाही. ते म्हणजे स्टूलवर वाजवून म्हण. तो म्हटला की काय, नाही पुण्याची नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, चाले जैसे गंगोघाचे पाणी. गंगेचं पाणी जातं सरळ आपल्या समुद्राला मिळायला, त्याप्रमाणे याची प्रत्येक अंतकरणवृत्ती कुठे जाते, परमात्म्याला विषय करते. आणि त्यामुळं नाही पुण्य, पाप पुण्याचा विचार करत नाही, सुखदुःखाचा विचार करत नाही. पापाचं टोचणी जर मनात लागत असेल का मी जे करू नये ते केलं किंवा मी करायला पाहिजे ते केलं, असे जर मनुष्याच्या ठिकाणी पाप पुण्याची टोचणी जर असेल तर समजायचं काय, अजून सत्यत्व बुद्धी आहे. सत्यत्व बुद्धी म्हणजे जगन्मिथ्यात्व बुद्धी झाली नाही. आणि जगन्मिथ्यात्व बुद्धी का झाली नाही, जीव ब्रह्माचं ऐक्य झालं नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे जीव आणि ब्रह्म हे दोन वाच्य पदार्थ जोपर्यंत आहे आणि त्यांची एकता लक्ष्यार्थाने आहे असं जोपर्यंत चिंतन आहे तोपर्यंत सुद्धा ही अखंड अर्थवृत्ती झाली नाही. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, जीव परमात्म्याहून कधी वेगळा असणंच शक्य नाही. याला म्हणायचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान. यामध्ये जीवाच्या जीवत्वाची सिद्धीच होत नाही आणि ब्रह्मावर कधी ईश्वर भाव येतच नाही आणि ब्रह्म कशाचंही वाच्य आणि लक्ष्य
होतच नाही असं जे माझं वास्तव स्वरूप आहे, या सगळ्या जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था ज्या अर्थी येतात जातात, माझ्या स्वरूपाला कोणी पकडलं आहे का? कोणीच पकडलं नाही. याचाच अर्थ मी ब्रह्मरूप आहे याविषयी कोणताही संशय नाही, विपर्यय नाही. याला म्हणायचं ज्ञान, याला म्हणायचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे असं आतापर्यंत सांगितलं. वाचू. उपाधी वाचून फक्त आपलं चिंतन झालं. उपाधी वाचून काय होतं? उपाधीचा भाग दूर केला तर फक्त चैतन्यच प्रतीत होतं. चैतन्यच प्रतीत होतं म्हणजे वेगळेपणाने प्रतीत होतं का आत्मत्वाने प्रतीत होतं? बुद्धीला प्रतीती येते की नाही? येते. पण भिन्नत्वाने येते का आत्मत्वाने येते? वृत्तीव्याप्तीने प्रतीती येते का फलव्याप्तीने येते? वृत्तीव्याप्तीने येते. म्हणजे ते वृत्तीव्याप्ती म्हणजे फक्त अज्ञानाच्या निवृत्तीनं येते का त्याचं ज्ञान होऊन येते? का अविद्येची निवृत्तीच होते? अविद्येची फक्त निवृत्तीच होते, आहे की नाही? आणि शुद्ध बुद्धीला ही प्रतीती येते का अशुद्ध बुद्धीला येते? लक्ष्यार्थाने येते का वाच्यार्थाने येते? लक्ष्यार्थाने येते, वाच्यार्थाने नाही. अजून काय? आवृत्ताची येते का अनावृत्ताची येते? आवृत्ताची येते. अनावृत्ताची येईलच कसे काय? आहे की नाही? अनावृत्ताची प्रतीती येणार ना, तिथं काय होईल? फक्त वाणी जी आहे ती आपली बंद होईल, आहे की नाही? वाचा कुंठित होईल, नाही म्हणण्याची सोय नाही आणि आय म्हणण्याला विषय होत नाही, आहे की नाही? आय म्हणण्याला विषय होत नाही. नाही म्हणावं तर स्वतःचं स्वरूपच आहे. म्हणून सांगतात की काय सांगो झाले काहीची बाई. तुकाराम महाराज म्हणतात काय झालं, काय बाई झालं, त्याला काय म्हणतात? अनिद्रुक अताद्रुक, असं पंचदशीमध्ये येईल पुढं. अशा प्रकारची जी स्थिती आहे ही स्थिती आहे आत्मस्थिती. काय सांगो झाले काहीच्या बाही. पुढे चाली नाही आवडीने किंवा पुढे चाली तेही आवडीने. पुढचं जो जीवनाचा प्रवास असतो तो सुद्धा आवडीनं होतो. आवडीनं म्हणजे काय? आनंदाचे डोही, आनंद तरंग, दुसरा पदार्थ नाही. पाण्यातलाच तरंगण तो काय पाण्याहून वेगळा आहे का? आता तिथून पुढे तो आद्यस्थ पदार्थ आहे, तो खोटाच आहे हे चिंतन करायची गरज आहे का? मीच सत्य आहे याची चिंतन करण्याची गरज आहे का? त्याला सत्य पदाचा तो वाच्य होतो का? नाही. मग सत्य पदार्थ वाच्यच होत नाही आणि मिथ्या पदार्थ नाहीच आहे, ऐक. मिथ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो. तेव्हा आहे तो सर्व कोण आहे? मीच आहे. मग आता विठ्ठल जळीस्थळी भरला का मीच जळीस्थळी भरला? मीच जळीस्थळी भरला, आहे की नाही? कारण तो माझ्याहून भिन्न नाही. अशा प्रकारची जी त्याला दिव्य अलौकिक अशा प्रकारची त्याला प्रातिभा अनुभूती असं म्हणतात. तर ही जी प्रातिभा अनुभूती आहे, ही प्रातिभा अनुभूती ज्या मनुष्य जन्मामध्ये आली त्याचं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ झालं. कारण का? त्याला कोणत्याही प्रकारची विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निष्प्रवाह, काय निर्ममो निरहंकारः शांतीम अधिगच्छती. तो त्या शांतीला प्राप्त होतो. आणि येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम रुच्यती. जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त अशी लोकांकडून संज्ञा दिली जाते आणि देह पडल्यानंतर त्याला विदेहमुक्त असं म्हणतात. त्याच्या अनुभवात जीवनमुक्ती विदेहमुक्ती विकल्पो नास्ती, ऐक. त्याच्या अनुभवात जीवनमुक्ती नाही आणि काय विदेहमुक्ती नाही. अशा प्रकारची ही स्थिती आहे की ज्याचं वेदशास्त्रांनी वर्णन केलं आहे. ही स्थिती केवळ वेदांतचं चिंतन केलं तर ही स्थिती प्राप्त होते. नाहीतर आता आपण 4-5 दिवस चिंतन केलं, देखा षडदर्शने मणिपती, तेचे भुजांची आकृती. मग करा दर्शनाचा विचार. न्याय शिका, सांख्य शिका, आहे की नाही? वैशेषिक सूत्र शिका, त्याची भाष्य शिका. बरोबर ना गजानन महाराज? आणि काय करायचं तर डोंगर पोखरून उंदीर काढला, आहे की नाही? आणि पुन्हा ती मतं सगळी खंडित. पूर्वमीमांसेचं एवढं मत तरी तर सुद्धा तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. अशा प्रकारची त्याची स्थिती. म्हणून आपण काय करावं? तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराव. हो, ऐके. नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडालं का वेदांत तो महारसू मोदकू मिरवे, ऐके नाही? किंवा मजा अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, ऐके. बोध मदामृत मुनी आली शिविती. म्हणून याच्यामध्ये असणारं जे तत्व आहे विचारसागर सारख्या ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, याच्यामध्ये जे अद्वैताचं तत्व सांगितलेले स्पष्ट करून तळहातावरच्या आवळ्या इतकं स्पष्ट त्याचं चिंतन करावं आणि माणसाने लवकर मुक्त व्हावं. विषयाची सिद्धी करण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याचं अवलोकन करायचं का विषयाची सिद्धीच आहे? विषयाची सिद्धीच आहे, की नाही? आणि ही गोष्ट श्रुतीनं सिद्ध आहे का युक्तीनं सिद्ध आहे का अनुभवाने सिद्ध आहे?
श्रुतियुक्ती अनुभवाने सिद्ध आहे. मग आता बघा ना, एवढ्यातच किती विषय दिला का नाही त्यांनी. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीवब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. जीवब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध झाला. आता याच्यामध्ये सिद्ध काय केलं, विषयाची सिद्धी केली. आता अनुबंध चतुष्टयापैकी तिसरा अनुबंध राहिला, तो कोणता, प्रयोजन. वाचू ना. आता प्रयोजनाविषयी विचार. हे सोपं आहे, थोडं बघा. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. आता त्यांनी सांगितलं लौकिकामध्ये तर लोक प्रयोजन शब्द कशा अर्थाने करतात. जेवायला या म्हणलं तर आज काय प्रयोजन आहे, म्हणजे काय बेत आहे असं. तसं काही लोक म्हणतात की मी आजपासून तुझ्याशी बोलणार नाही. काय प्रयोजन म्हणजे काय कारण, मी तुझा काय अपराध केला, म्हणजे कारण या अर्थाने लोकव्यवहारामध्ये या शब्दाचा प्रयोग करतात. कोणत्या, प्रयोजन शब्दाचा प्रयोग कोणत्या अर्थाने करतात, कारण या अर्थाने करतात. पण वेदांतामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा त्रिविध दुःखांचा नाश आणि नित्य निरुपाधिक निरतिशयानंदरूप ब्रह्मसौख्याची प्राप्ती हे फल आहे. वेदांत शास्त्र काय सांगतं, वेदांत शास्त्राचं अध्ययन केलं तर त्याच्यापासून काय होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं की त्याद्वारा त्रिविध दुःखाच्या काय होतं, आत्यंतिक निवृत्ती होते. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक दुःखाची कारणासहित निवृत्ती होते. त्याला काय म्हणतात, कारणासहित जगन निवृत्ती किंवा कारणासहित अनर्थाची जगदरूप असणारा किंवा दुःखरूप असणारा जो अनर्थ, त्या अनर्थाची निवृत्ती हे त्याचं फल आहे. आणि केवळ अनर्थाची निवृत्ती होते. आता पुढे येणार आहे, हे नैयायिक फक्त दुःखाची निवृत्तीलाच मोक्ष म्हणतात. पण वेदांतामध्ये केवळ दुःख निवृत्ती एवढाच अंश घेतला नाही, तर दुसरा अंश कोणता आहे, परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती. परमानंद रूप असणारं ब्रह्म कसं आहे, तर ते निरतिशय आहे, निरतिशय सुखरूप आहे. निरतिशय म्हणजे त्याच्या समान कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणी नाही. नंतर निर्विषय, त्याच्या ठिकाणी शब्दस्पर्शादी कोणत्याही विषयाची अपेक्षा नाही. विषयां वाचून त्या ठिकाणी सुख आहे, ते सुख निरतिशय आहे. नंतर त्याला कोणत्याही उपाधीची गरज नाही, विशेषणाची तर नाहीच नाही, पण उपाधीची देखील त्याला कोणत्याही प्रकाराने आवश्यकता नाही. म्हणजे ते निरुपाधिक आहे, निरुपचार आहे, निर्विषय आहे, निर्निमित्तक अशा स्वरूपाचं ते सुख आहे ब्रह्मसौख्य. आणि त्या ब्रह्मसौख्याची प्राप्ती होते, त्यालाच परमानंदाची प्राप्ती होते, अविनाशी आनंदाची प्राप्ती होते. निरपेक्ष आहे, त्याच्या सापेक्ष कोणतंही सुख नाही. व्यवहारात जी, ठीक आहे ना, वाचू ना. तुम्हाला वाटलं तर परत पंक्ती वाचायला सांगा. त्याच्यामध्ये व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवास येतात आणि त्यांचा कोणत्याही लौकिक उपायाने आत्यंतिक नाश होत नाही हे आपण पाहतो, तरी सर्व दुःख नाश व परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवांची इच्छा नाहीशी होत नाही. आणि जोपर्यंत ही इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. आता आपण व्यवहारात असं पाहतो की आपल्याला अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतात आणि त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. आपण मागं गेले, जर तुम्हाला आध्यात्मिक दुःख असेल, रोगाधिकाचं, तर वैद्याधिकाचे प्रयत्न करतात. अधिभौतिक जर सर्पाधिकापासून, व्याघ्राधिकापासून शस्त्राधिकांचा उपयोग करतात. जर भूतप्रेत पिशाच्याचं जर तुम्हाला आदिदैविक दुःख असेल तर मंत्रतंत्राचा उपयोग करतात. परंतु त्याच्यापासून कोणाचे आत्यंतिक दुःख दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली असं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपली मागणी जी आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी असे अनेक प्रकारचे लौकिक उपाय करून मागणी जशीच्या तशीच आहे की नाही. आणि याचं उदाहरण कोण आहे, आपण स्वतःच आहे की नाही. सर्व उपाय केले तरीसुद्धा आपल्या दुःखाची निवृत्ती होत नाही. त्यामुळे आपली मागणी जी आहे अंतःकरणाची ती तशीच राहते. आता मग जर कधी आपली मागणी पूर्ण जर झाली, म्हणजे दुःखाची जर आत्यंतिक निवृत्ती झाली, तर आपल्याला इच्छा राहील का पुन्हा दुःख निवृत्तीची इच्छा राहील का? आणि इच्छा तर आहे की नाही,
आहे. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत आपली इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही. म्हणजे सर्वांचं एक स्वामी महाराज सांगत होते, म्हणजे आपली जेव्हा इच्छा निवृत्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने काय दुःखाची निवृत्ती होईल. आपल्याला काय म्हणजे सगळ्यांना इच्छा कशाची? मोक्षाची. आणि मोक्षाची इच्छा जर आपली पूर्ण झाली की आता त्या इच्छेची काय झाली? पूर्तता झाली. आता यापुढे ती इच्छा उत्पन्न होईल का? नाही. म्हणून स्वामी महाराज एक नेहमी गोष्ट सांगायची घडलेली, की निरीच्छ कोणी जर आला ना की त्याला एक उत्तर द्यायचे, ते पण सगळ्या लोकांना कळायचं नाही. कोणी सांगितलं की आम्हाला मुलगा नाही, आम्हाला धन नाही, काय का आम्हाला रोग झाला किंवा काही सांगितलं ना, ते म्हणायचे आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा. तर स्वामीजी सांगायचे निरीच्छ हो जाओ. तुम्ही निरीच्छ झाले का तुम्ही काय इच्छा घेऊन आले आणि त्याला उत्तर काय देतात? निरीच्छ हो, म्हणजे तू ही इच्छा सोड. आता त्यांनी किती प्रयत्न केला एवढं त्यांनी सांगितलं आणि त्याची इच्छा जाणार आहे का? त्याची इच्छा जाणारच नाही. कारण का? त्या इच्छा कधी निवृत्त होत असते? जेव्हा सर्व दुःखांची निवृत्ती होईल तेव्हा. आणि सर्व दुःखाची निवृत्ती कुठं होत असते? मोक्षप्राप्तीत. आणि मोक्ष कधी प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानात. निरीच्छ हो याचाच अर्थ काय? जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून तुला दुसरा कोणताही विलास नाही. ते कोणी आले की त्यांना काय म्हणायचे? निरीच्छ हो जाओ असं म्हणायचे. तर निरीच्छ कधी होईल मनुष्य? सर्व निरतिशय सुखाची जर त्याला प्राप्ती झाली, दुःखाचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला, तर आता त्याला इच्छा होईल का? आता कोणते तुकाराम महाराजांचे एक आता कशाची इच्छा करून आता कोणीकडे जाऊ? किंवा याच्यामध्ये एक श्रुती आहे, आत्मानम चेद विजानियात. आत्म्याला जर जाणलं तर किम इच्छन आत्मानम चेद विजानियात अयम अस्मी. तो आत्मा अयम अस्मी, अहम अस्मी, तो आत्मा मी आहे असं जर जाणलं, अयम अस्मी ती पुरुष हा जो ब्रह्मरूप आत्मा तो कोण आहे? मीच आहे असं जर कोणी जाणलं तर किम इच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंज्वरित. तो कशाची इच्छा करील आणि या शरीरम या 3 शरीराच्या पाठीमागं कशाला जाईल आणि कशाला संतप्त होईल, कशाला ताप भोगील, आहे की नाही? अशी स्थिती आहे. तर म्हणून आपलं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला एक आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात इच्छा आहे का? आणि कोणत्याही प्रकारे मोक्षाची जरी इच्छा असेल तर याचा अर्थ काय? अजून मोक्ष झाला नाही. आणि मोक्ष झाला तर मग कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता पुढं काय? काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा. सहज घडलेलीच गोष्ट. स्वामी महाराज नेहमी निरीच्छ हो जावं सांगायचे ना. एक लो गावचा मारवाडी होता, तो कायम स्वामी महाराजांकडे यायचा आणि स्वामी महाराजांना तो म्हणायचा तुम्ही काहीतरी मदत घ्या याच्यामध्ये. स्वामी महाराज त्याला म्हणायचे आम्हाला लागल्यावर सांगू, तू निरीच्छ हो, तू निरीच्छ राहा. काय? तो म्हणायचा काहीतरी मदत घ्या. तर तो तिथं कधी उदबत्त्या वगैरे देवाच्या पूजेचं साहित्य आणून ठेवायचं, तेल वगैरे ते वापरायचे. पण तो म्हणायचा काही पैसे घ्या. ते म्हणायचे आम्हाला आवश्यकता नाही असं त्याला सांगायचे, निरीच्छ हो. आणि तो श्रीमंत होता. आता तो थकला असेल, आता एवढ्यात येत नाही, क्वचित कधीतरी यायचा. तर आश्रमात तो दररोज लो गाऊन पायी यायचा. त्याची दररोजची वारी होती. एक श्रीमंत मारवाडी, पण त्याची स्वामी महाराजांच्यावर भक्ती होती. पुढं स्वामी महाराज काही घेत नाही तर एका दुसऱ्या तथाकथित एका महाराजांचे शिष्य त्यावेळेला आले होते आणि तिथं त्यांनी स्वामींना खूप आग्रह केला. आजही स्वामी महाराजांच्या नावावर त्यांनी 9 पूजा ठेवलेल्या आहेत. तिथं त्या पूजा कोणी अशाच घेतल्या आपल्या नावावर करून. तर तिथं ते 9 मग त्यांनी स्वामी महाराज घेत नाही म्हणून 9,000 रुपये भरले आणि वर्षातल्या 9 महिना पूजा घेतल्या. तर ते त्या महाराजांच्या शिष्याला कळलं. त्यांनी त्या महाराजांना जाऊन सांगितलं किंवा अमुक मनुष्य स्वामीजींना खूप देतो पण स्वामीजी काही घेत नाही. मग ते म्हणले त्याला आपल्याकडे आण. मग त्यांनी त्याच्याकडं नेलं आणि मग ते नेल्यावर त्याला म्हणले का रे तू काय करतो काय, त्याची चौकशी केली आणि नंतर त्यांना म्हणले की तुम्ही आमच्या संस्थेसाठी काही देऊ शकता की नाही. तेव्हा मी तुमच्यासाठी खूप काही देऊ शकलो असतो पण माझे गुरुजी आहे स्वामीजी आणि त्यांनी मला सांगितलं निरीच्छ हो जावं, त्यामुळे मी इच्छेचाच त्याग केला, त्यामुळे तुम्हाला देण्याची इच्छाच राहिली नाही असं. तर याला म्हणतात की ते म्हणले त्यांनी आल्यावर स्वामीजी विचारलं काय रे काय कशासाठी बोलावलं होतं, काय सांगितलं. ते म्हणलं मी काही नाही, मला इच्छा राहिली नाही त्यामुळे मी दिलं नाही, मी स्वामींचा शिष्य आहे सांगितलं. म्हणजे लुच्च्या वेदांती तू नाही की नाही, तुला द्यायचं नाही म्हणून निरीच्छ, तू झालाय का खरा निरीच्छ म्हणणे. आपलं चिंतन ह्याच्यासाठी चाललंय की जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही
तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार तर काय सार्वभौम राजा असला तरीही राजैश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही, म्हणून होणे शक्यही नाही. असे सामान्य विचारी मनुष्यात सुद्धा निर्विवाद करणे कबूल करणे भाग आहे. आता आपण ही जर दुःख निवृत्तीची किंवा सुखप्राप्तीची इच्छा पूर्णपणे निवृत्त झाली पाहिजे, आणि ती कशामध्ये होते? फक्त मोक्षामध्ये होते. तर याविषयी सांगितलं की जर आपण बारकाईनं पाहिलं लोकव्यवहारात, सर्वात मोठा कोण आहे? सार्वभौम राजा आहे. सर्व पृथ्वीचं साम्राज्य त्याच्यावर आहे. आता तो नेपोलियन बोनापार्ट तो काय म्हणतो? सगळं जगच माझ्या अधीन करायचं. म्हणजे याचा अर्थ त्याला जरी राज्य असलं तर त्याला तर मिळालं नाही, त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. पण समजा एखादा सार्वभौम राजा झाला की सगळं पृथ्वीवरचं असणारं काय 9 खंडाचं सगळं राज्य त्याच्यात आहे, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी समाधान आहे का? अजून काहीतरी असावंच असं वाटतं. आपण कीर्तनात ऐकतो ना, एक वेळेला भगवान प्रसन्न झाले, काय पाहिजे ते मागा. त्यांनी सांगितलं जगातलं सगळं सोनं द्या. तर त्याला जगातलं सगळं सोनं आता गोळा करून देण्यापेक्षा भगवंतानी ठरवलेला मेरू पर्वतावरच नेऊन ठेवू. आता किती आयुष्यभर जरी उपसलं तरी ते मेरू पर्वत संपेल का त्याला? तर त्यांनी सांगितलं सगळं सोनं जगातलं एवढंच आहे का? आणि काही लोकांच्या पेटीत कोणी गाडून ठेवलेलं ते नाही का म्हणे. याचा अर्थ त्याची इच्छा पूर्ण होते का? त्याने पूर्ण होतच नाही. एक रामतीर्थांनी कोणी किंवा ते अवधीशानंद महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत महासागर म्हणून एक मला वाटतं त्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये बहुतेक दिलेला आहे. तर ते असं आहे की त्यांनी सांगितलं की एक राजा दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी चालला होता आणि एक भिकारी रस्त्यावर बसला होता. तर राजाचं सैन्य वगैरे पाहिल्यावर त्यांनी सांगितले कुठं चालले? राजाची मिरवणूक चालली का? ते म्हणे नाही, राजा जो आहे तो स्वारीवर निघालेला आहे. आणि म्हणे काय करायचं? ते म्हणे दुसऱ्या राज्याला लुटायचं आणि त्याचं सगळं धन घेऊन यायचं आणि आपलं राज्य श्रीमंत करायचं, याच्यासाठी चाललं असं का म्हणे. मग त्यांनी काय केलं की गेला, त्याला भिकेत मिळालं होतं 4 आणे 8 आणे, ते घेतले आणि त्या अंबारीजवळ गेला आणि वर हात करायला लागला. ते म्हणे काय करतो हा मनुष्य? म्हणे काही नाही, एवढी मदत राजाला द्या म्हणे. त्यांनी सांगितलं. मग त्या राजाला आश्चर्य वाटलं. ते म्हणे ह्या राजा खाली उतरला, याचं काय कारण आहे? तुम्हाला द्यायला लागलं, याच्या पाठीमागची काय भावना आहे? त्यांनी सांगितलं काही नाही, काय हे समानशिले व्यसनेषु सख्यम. आपलं जर दोघांचा व्यवसाय एक असला तर एकमेकाला मदत केली पाहिजे त्याच्यामध्ये. तर तुम्ही जरा मोठे भिकारी आहेत, तुमची आशा मोठी आहे. मी आपलं थोडे 4-8 आणे मिळाले, ते काही भजे पाव खाऊन मी तृप्त होतो, तर तुम्हाला दुसरीकडून आणायच्या मदतीची आवश्यकता आहे म्हणून हे आणखीन 4 आणे तुम्हाला देतो. म्हणजे सार्वभौम राजा जरी झाला तरीसुद्धा त्याला इच्छा निवृत्त होत नाही. इच्छा कधी निवृत्त होईल? जर त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तरच. म्हणून सांगतात व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार तर काय सार्वभौम राजा असला तरीही त्या राजैश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही व होणेही शक्य नाही. असे सामान्य विचारी मनुष्यात सुद्धा निर्विवाद काय आहे? कबूल करणे भाग आहे. एकदम सामान्य मनुष्य आहे, पण थोडासा काय आहे? विचारी. त्याला अजून वेदांत दर्शन काही माहीत नाही, तरी त्याला एवढं कळतं की राजा जरी असला तरी त्याच्या ठिकाणी इच्छा आहेच. मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व. आता काय आहे? मग सर्व दुःखाची निवृत्ती करायची आणि परमानंदाची प्राप्ती करायची. आपण सगळे उपाय केले आणि ते उपाय सफल होत नाही, इच्छेची काही निवृत्ती होत नाही आणि सर्व दुःखाचा नाश काय? आत्यंतिक निवृत्ती काय होत नाही. मग आता याच्यासाठी करायचे काय असं वाटतं की नाही? आपण स्वतंत्र बुद्धीनं केलेले विचार तर त्या ठिकाणी तिथपर्यंत ते आपल्याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करू शकत नाहीत. आणि कोणी पार इतके ना सगळे दर्शनकार आहे. आता 4-5 दिवस चिंतन केलं आपण की ते सगळे दर्शनकार आहे, ते आस्तिक आहेत का नाही, पण स्वतःच्या बुद्धीने विचार करतात. म्हणून सगळ्यांची मतं खंडित आहे, कोणी समाधानी नाही. कारण सगळे काय आहेत? द्वैताला मानणारे आहेत. सगळे दर्शनकार द्वैताला म्हणतात. फक्त वेदांत हे एकच दर्शन असं आहे का ते केवळ अद्वैताचा सिद्धांत मानतात. जोपर्यंत केवळ राहणार नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होणार नाही.
मग आता बाकीच्या लोकांना उपाय काय आहे? तो उपाय एकच आहे, त्यांच्या बुद्धीला जे कळत नाही, अज्ञात आहे, त्या अज्ञाताचं त्यांना काय करून दिलं पाहिजे? ज्ञापन. अज्ञात काय आहे? त्यांना स्वस्वरूप अज्ञात आहे. सगळ्याला कारण काय आहे? आता आपण पाहिलं परवा, स्वस्वरूपाचं अज्ञान, बरोबर आहे ना? स्वस्वरूपाचं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं काय झालं? त्यांना भेदबुद्धी झाली. भेदबुद्धी कशामुळे झाली? भेदबुद्धी आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. आणि भेदबुद्धीनं काय निर्माण केलं? अनुकूल प्रतिकूल ज्ञान, आहे की नाही? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने काय केलं? रागद्वेष. रागद्वेषाने काय निर्माण केलं? धर्माधर्म. धर्माधर्माने काय केलं निर्माण? पापपुण्य. पापपुण्याने काय निर्माण केलं? शरीर. आणि त्यामुळं पुन्हा दुःख आलं का राहिलं? याचा अर्थ त्यांना ज्ञान कशामुळे झालं? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान कळलं, पण आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं करायचं हे ते बुद्धीनं करू शकतील का? मी त्यांना अज्ञात कळलं, पण अज्ञानाचं ज्ञापन कसं करू? अज्ञात असणार काय? स्वस्वरूप. अज्ञात काय आहे? स्वस्वरूप. आणि त्या जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आता आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासलेलं जे जगत आहे किंवा जे दुःख आहे, बरोबर ना? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं प्राप्त झालेले जे दुःख आहे, त्या दुःखाची निवृत्ती आत्मस्वरूपाच्या ज्ञाना वाचून होणार नाही. आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी तीर्थयात्रादी केल्याने होईल का? त्याच्यासाठी ध्यानधारणा केल्याने होईल का? त्याच्यासाठी यज्ञयागादिकांनी योग साधनेने होणारच नाही. कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. दुसरा कोणताही उपाय नाही. आता ते ज्ञान कोणाला होईल? त्याला काय आहे? मी करून घेईल. अहो, मी इतिहास शिकायचं ठरलं तर शिकलोच, मी गणित शिकायचं ठरलं तर शिकलोच. बुद्धीच आपली तशी तीक्ष्ण आहे, आहे की नाही? बुद्धीच तशी सूक्ष्म आहे, प्रतिभा संपन्न आहे. मी हे शिकेल असं म्हणल्याने होईल का? अरे वेड्या, स्वामी महाराज म्हणायचे, इतिहास शिकायचा तरी कॉलेजमध्ये जाऊन इतिहासाच्या प्राध्यापकाकडे शिकला, गणित शिकायचं झालं तरी गणिताच्या दिशा तर घेतली का नाही त्याच्याकडून, आणि नंतर केलं. तर मग आता हे आत्मस्वरूप जे सूक्ष्म आहे, जे इंद्रियाला अगम्य आहे, अगोचर आहे, मनाला बुद्धीला अगोचर आहे, असं तत्त्व जाणून घ्यायचं असेल तर असं तत्त्व सांगणारं कोण आहे? फक्त अज्ञाताचं ज्ञापन करून देणारं शास्त्र आहे. शंसनात शास्त्रमिती उच्चते, असं फक्त कोण आहे? शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे वेद आहे. असा कोण आहे? वेद. त्याला त्या ठिकाणी शास्त्र असं म्हणायचं. आणि ते वेदसुद्धा हो, मग मी वेदाचं अध्ययन करून भरपूर 4ही वेद, परवाच कोणतरी सांगितलं की मला बऱ्याचशा शंका ज्या आहे ना त्या निवृत्त झाल्या. मी त्याला विचारलं आपल्या त्या रेड्डी धर्मशाळेमध्ये, ते म्हणलं बऱ्याचशा शंका निवृत्त झाल्या का? पूर्ण निवृत्त झाल्या? नाही, अजून शंका आहेत ना म्हणे सगळ्या. कारण म्हणे बऱ्याचशा कशाने निवृत्त झाल्या? ते म्हणे आर्य समाजामध्ये काय 4000ला सर्व वेद मिळतात आणि त्याच्यामध्ये सगळा वेदाचा हिंदी अनुवाद, त्याला संस्कृत येत नाही, परंतु हिंदी अनुवादानेच तो म्हणे माझ्या बऱ्याचशा शंका दूर झाल्या. तर म्हणलं मग ते म्हणे पण सर्वच्या सर्व शंका आल्या माझ्या निवृत्त झाल्या नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे वेद हे तो जड आहे का तो चेतन आहे? जड आहे की नाही? ते वेदातले शब्द तुम्ही तुमच्या बुद्धीनं अर्थ केला, म्हणजे त्याने अर्थ केला, त्यांनी त्याच्या बुद्धीने केला, आणि तो जो समजला तो तुमच्या बुद्धीला जितका समजला तितका समजला. वेदाचा अभिप्राय तुला कळेल का? ज्यांनी वेदाचा अभिप्राय जाणला अशा महापुरुषाच्या चरणाजवळ बसून जर तुम्ही त्या वेदाचे धडे घेतले तर तुम्हाला ते त्यांनी परंपरेनं शिकला पाहिजे. त्याला श्रुती, युक्ती आणि अनुभव हे तिन्हींचं सामंजस्य त्याच्या जीवनात झालेलं असलं पाहिजे. त्याला संदेहाच्या सुटल्या गाठी असा तो असला पाहिजे. आणि अशा पुरुषाच्या चरणाजवळ बसला तरच तुला काय होईल? या अज्ञात असणाऱ्या गोष्टीचं काय होईल? ज्ञापन होईल. थोडक्यात काय, याच्यासाठी शब्द हा सर्वात मोठा प्रमाण आहे. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी किंवा अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद, त्या वेदाने हे तुम्हाला साधन सांगितलेलं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? वेदैक शरण, शास्त्रैक शरण व्हावं लागेल. शास्त्राचं शास्त्रत्व काय आहे? तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्र आपल्याला भाष्यामध्ये येईल. जी गोष्ट आपल्याला अज्ञात असेल त्या अज्ञाताचं ज्ञापन करून जे देतं त्याला काय म्हणतात? शास्त्र. मग आता तुम्हाला पर्याय काय राहिला? जर तुम्हाला इच्छेची निवृत्ती होऊन तुम्हाला
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याला उपाय काय आहे? तुम्हाला शरण जा. कोणाला? शास्त्राला शरण जा. शास्त्रवचनाचा विचार करा, कारण ते अपौरुषेय आहे. त्याच्यामध्ये बुद्धिकृत भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सादी कोणताही दोषांनी ते विवर्जित आहे. मग आता आपल्याला चिंतन करायचं झालं तर त्या ठिकाणी छावा वाचली म्हणजे काय होईल? जीव ब्रह्माचं ऐक्य आणि इच्छेची निवृत्ती होईल. का त्याच्या ठिकाणी विचारसागरच पाहावं लागेल? विचारसागरच पाहावं लागेल, दुसरं कशाने होणार नाही. नान्य हा पंथा विद्यते आयनाय. त्या शितोळेदानांची लिस्ट त्यांनी दाखवली तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ना विचारसागर, पंचदशी असे ग्रंथ सांगावं ना, ज्ञानेश्वरी, तर त्याच्यामध्ये त्या कादंबरीची मला नावही माहीत नाही, इतके सांगितले. परवा आम्ही एक आश्रमात गेलो होतो, नाव नका विचारू कोणत्या आश्रमात, तर तिथले जे व्यवस्थापक होते ना, तर त्या व्यवस्थापकांच्या जवळ त्यांच्या खाटेवर ते आम्ही गेलो तेव्हा ते झोपले होते. तर दरवाजा वाजवले, उघडले, ते झोपेतच आले. तर त्यांच्याजवळ एवढे मोठे ग्रंथ होते आणि सगळ्या कादंबऱ्या होत्या, सगळ्या कादंबऱ्या मराठी साहित्यात प्रसिद्ध असलेल्या एवढ्या कादंबऱ्या होत्या. आणि ते पंचदशीचं चिंतन करतात. आता छावान काय त्या कोणत्या कादंबऱ्या जर वाचल्या तर कसं काय जीव ब्रह्मैक्य ज्ञान? त्याला शास्त्राचं चिंतन केलं पाहिजे ना, कारण अज्ञात ज्ञापकत्व होईल का? अज्ञात आता आणखीन भर पडत जाईल अज्ञानाची त्याच्यामध्ये. म्हणून आपल्याला जरी काही जास्त बोलता नाही आलं, कीर्तन रंगवता नाही आलं, प्रवचन रंगवता आलं नाही, पण आपल्या आत्मस्वरूपाचं जो काही लाभ होणार आहे तो सर्वात मोठा लाभ आहे. म्हणून त्या कीर्तनकाराचं काय कौतुक करण्याचं काय वाटलं नाही पाहिजे. आपल्याला कौतुक कशाचं वाटलं पाहिजे? याचं. खरं तर याचं सुद्धा कौतुक वाटता कामा नाही, पण अगोदर वाटलं पाहिजे. जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा याचंही कौतुक वाटणार नाही. स्वस्वरूपे विकल्पो नास्ति, ऐक नाही तोपर्यंत. तर आता सांगतात मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हे शास्त्राचे शास्त्रत्व. एखादी वस्तू मनुष्याला कळू नये आणि हो महाराज तुम्ही इथंच आहे नाही का, तर असू द्या चुकलं. मनुष्य इथे एक जण असं आहे की त्यांना मी कोणाचं सांगितलं तरी त्यांना कळलं, ते त्यांना कळलं म्हणजे इकडचा हात असला तरी इकडे येतं मनुष्य. मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व. प्रत्येक जीवमात्रात सर्व दुःखाची निवृत्ती होणे प्रत्येक जीवमात्रास सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसास, मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो, कबूल करणे भाग आहे. कोणताही जीव घेतला, प्रत्येक जीवमात्राच म्हणजे आमिबापासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अपेक्षित आहे. नाही म्हणे पण आमचा मुस्लिम धर्म आहे, आमचं तत्त्वज्ञान वेगळं आहे, ख्रिश्चन वेगळा आहे की नाही, आणि आमचा संप्रदाय वारकरी आहे आणि आमचा संप्रदाय कोणता दुसरा आहे असं कोणी म्हणेल. पण त्यांची ही मागणी सगळ्यांचीच आहे की नाही. म्हणून वेदांत जो विषय आहे तो कोणत्या संप्रदायाला आवश्यक आहे, कोणत्या पंथाला आणि कोणत्या धर्माला? केवळ जो भारतात जन्मला असेल, जो हिंदू असेल, जो सनातनी वैदिक असेल त्याच्यासाठी वेद आहे, कोणासाठी नाही. का सगळ्यांसाठी आहे? वेद काय करतो? वेदांत काय करतो? वेदांत सर्व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आणि सर्व जीवांची इच्छा. मग सर्व जीव वेदांताचे अधिकारी की नाही? मग वेदांत दर्शन कोणाच्या विरोधी आहे? वेदांत दर्शनाचा कोणाशी वाद आहे? म्हणून त्या गौडपादाचार्यांनी लिहिलं अविवादो अविरुद्धश्च. सगळे कारिका आठवत असले तर सांगा. त्या ठिकाणी सांगतात अविवाद, आमच्या वेदांताचा कोणालाही विरोध नाही आणि अविवादो अविरुद्धश्च, कोणाशी वाद नाही आणि कोणाचा विरोध नाही. आमचं एकच आहे, तुम्ही जर आमच्याकडे आले तर कोणत्याही संप्रदायाचे असू, आम्ही तुम्हाला तुम्ही कोण आहेत याची ओळख करून देऊ. म्हणून सगळ्यांच्यापेक्षा मोठं मायपट कोणाचं आहे? वेदांताचं. सगळ्यांच्यासाठी वेदांत आहे. का अमक्याचा आहे अमक्याचा नाही? काहीच नाही. म्हणून त्यांनी लिहिलं की हा वेदांत मागं का पडला? त्यांनी लिहिलं स्वामी विवेकानंदांनी, तर ते म्हणे याची सुरुवात झाली छोमत याच्यापासून. तुम्ही ज्या लोकांना दूर दूर ठेवलं त्यामुळं तत्त्वज्ञानही तुमचं लुप्त होत आलं, अशा प्रकारची स्थिती आहे. मग बरं नास्तिक दर्शनकार आहे त्याला नको का? जो वेद मानत नाही त्याला सुद्धा काय आहे?
दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे, परमानंदाची प्राप्ती अपेक्षित आहे. फक्त आता नास्तिक जरी असला, जर आम्हाला तो जर म्हणेल शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, तर तो आमचा काय आहे अधिकारी. बरं आम्ही काय काखेतून काढून त्याला देणार आहे का? आम्ही सांगू ही उपनिषद वचन आहे, म्हणजे वेदांताकडे त्याला यावंच लागेल की नाही. वेदांताची आवश्यकता नास्तिकाला आहे का आस्तिकाला आहे? का ब्रह्मदेवाला सुद्धा वेदांत शिकायला यायला पाहिजे. त्याला कळला नाही तर भागवतामध्ये कशी परिस्थिती झाली, त्यांनी ती चोरून नेली गायवत्स, आणि त्याला हे कळलं नाही का परमात्मा सर्व झालेला आहे, परमात्म्याने सर्व रूप धारण केली, तेव्हा त्याला कळलं. आणि मग तो ब्रह्मदेव स्तुती करायला लागला, अरे तू तर ब्रह्म आहेस असं त्याला म्हणायला लागला. म्हणजे याचा अर्थ त्याला सुद्धा आवश्यकता होती. पण तिथं देवाने सांगितलं तुला आता नाही, कल्पांताच्या वेळेला. आणि माणसं 100 वर्षाच्या आयुष्यात, कोणी 25व्या वर्षी काय झालं, मुक्त व्हायला लागलं. ते ब्रह्मदेवापेक्षा काय आहेत भाग्यवान आहे. म्हणून सर्गीचे आमरे इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम. कशासाठी व्हावा? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. आणि जोग महाराजांच्या कीर्तनात कीर्तनी अनंत गाऊ गीती, हे भाग्य ब्रह्मादिकांना नाही. पण आपल्याला हे प्राप्त होणे कळत नाही. मनुष्य बुद्धीस जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व. म्हणजे शास्त्राचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात आलं ना. जी गोष्ट आपल्याला कळणार नाही ती कोणाला विचारावं लागेल? शास्त्राला. प्रत्येक जीवमात्रास सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसास व मग तो आस्तिक किंवा नास्तिक असो कबूल करणे भाग आहे. म्हणजे सर्व जीवांचे ध्येय साध्य एकच आहे. सर्व जीवांना जायचं आहे कुठं? एकाच ठिकाणी जायचे. खरं सांगा बरं, हे जे पंथभेद आहेत, धर्मभेद आहेत किंवा संप्रदाय भेद आहेत, हे वास्तव आहेत की उगीच वेडेपणा आहे? वेडेपणा आहे की नाही? वेडेपणा. जीवन जगताना सुचारू रूप जगण्यासाठी मुसलमानांची जीवन पद्धती चांगली असो, हिंदूची असो किंवा कोणती, ते जगा. पण शिका काय? सगळे वेदांताच्या छत्राखाली सर्व एक व्हा. आणि मग अशा वेळेला राग द्वेष राहतील काय? बॉम्ब फुटतील काय? धर्मयुद्ध होतील काय? धर्मयुद्ध होतील का? हिंसाचार, अत्याचार कोणताच नाही. म्हणून ते स्वामी विवेकानंद म्हणतात वेदांत हा विश्वाचा धर्म झाला पाहिजे. वेदांत हा विश्वाचा धर्म. मग प्रत्येकाच्या जीवन पद्धती वेगळ्या आहे. दरिद्री माणसाची जीवन पद्धती त्याच्यानुसार राहील, श्रीमंत माणसाची वेगळी राहील, बौद्धिक माणसाची वेगळी राहील, क्षात्रतेज संपन्नाची वेगळी राहील. हे सगळे वर्णाश्रमाप्रमाणेच पद्धती आहे. कोणाला युद्ध करावं लागतं, कोणाला सेवा करावी लागते, कोणाला ज्ञानदान करावं लागतं, ऐक नाही, हे कोणाला व्यापार करावा लागतं. याच्याबद्दल ह्या बाह्य व्यवहाराने काय वेदांत विचाराची हानी होते का? आणि वेदांत विचार काय बाहेरच्या व्यवहाराला काय विरोध करतो का? तो तुम्ही कोण आहे एवढं सांगून देतो आणि बाजूला होतो. तुमचं वास्तव स्वरूप समजून घ्या. व्यवहार कसा करायचा? जसा चालत आला असेल पूर्व परंपरेने तसा करायचा. ऐक, त्याच्यामध्ये मग लोक हे दलितन गलितन काय म्हणत बसतील का? काहीच नाही. आणि पूर्वी संस्कृती किती चांगली चालली होती आणि हेच विचार होते की नाही. पण त्याला अधिष्ठान कोणाचं होतं? वेदांताचं अधिष्ठानावर होते. त्यामुळे सगळे सुखाने नांदत होते. आणि त्यामुळे ही जीवन पद्धती जी विस्कळीत झाली, याचं कारण काय? वेदांताचा प्रचार प्रसार कमी झाला, वेदांताची साधना किंवा वेदांत विचाराचं प्राबल्य राहिलं नाही म्हणून. आणि ते करण्यासाठी तुमचा आता अवतार आहे सगळ्यांचा, आहे की नाही? कोणत्या विचाराने होईल हे सगळं? वेदांत विचाराने होईल. नाहीतर तुम्ही तिथं मोठमोठी धर्मसंमेलनं भरवणार आणि दुसऱ्या धर्मांची टीका करणार, हिंसाचार करणार, आहे की नाही? याच्यामध्ये त्यांची प्रतिज्ञा होती कृण्वंत विश्वम आर्यम. सगळं विश्व हे आर्य म्हणजे सभ्य विचाराचं आम्ही सर्वच्या सर्व स्थापना करू, हे आपल्या ऋषीमुनींची काय आहे प्रतिज्ञा. आणि त्यांचेच वंशज आहेत की नाही आपण? त्यांचं रक्त आहे की नाही आपण? मग आपण वेदांत विचार सोडून दुसरं काही केलं तर त्यांनी होणार आहेत काही कार्य? होणार नाहीत. म्हणजे सर्व जीवांचे ध्येय किंवा साध्य एकच आहे. त्या साध्याच्या प्राप्तीस कोणताही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्वानुभवाने सिद्ध आहे. आता सर्वांचं साध्य एकच ठरलं, परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आणि ह्या सर्वांचं साध्य एकच आहे. आणि त्या साध्याचा नियत म्हणजे निश्चित उपाय काय आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं. आणि आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा एक नियत उपाय आहे, तो आहे शास्त्रचिंतन. का दुसरा काय उपाय आहे त्याला? दुसरा उपाय नाही. लौकिक उपायाने ते साध्य प्राप्त होईल का? लौकिक उपायाने कधीही आपल्याला हे साध्य प्राप्त होणं शक्य नाही. तात्पर्य साधन अज्ञात आहे. आपल्याला साधन कोणतं करायचे ते अज्ञात आहे की नाही? का ज्ञात आहे आपल्याला?
स्वतःच्या बुद्धीला ते ज्ञात आहे का अजून नाही. त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो. त्या आपल्याला अज्ञात साधन जे आहे कोणतं साधन केलं म्हणजे निश्चित जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल, त्याचं साधन सांगणारा कोण आहे? वेदांत. म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. शास्त्र कशाला म्हणतात? अज्ञातचं जे ज्ञापन करतं, आणि अज्ञाताचं ज्ञापन करून देणारं शास्त्र कोणतं आहे? फक्त वेदांत आहे. म्हणून त्या वेदांताला काय म्हणतात? शास्त्र. आता वेदांत म्हणजे काय? तर वेदांत म्हणजे उपनिषदे. वेदांत कशाला म्हणतात? उपनिषदाला. ही उपनिषद भरपूर आहे. प्रत्येक वेदामध्ये अनेक उपनिषद म्हणजे तत्त्वज्ञानाचा भाग आहे. त्या उपनिषद शब्दाचा अर्थ आहे उप आणि नि हे दोन काय आहे? त्याला उपसर्ग. उप आणि नि उपसर्गपूर्वक शद्रलू ह्या धातूपासून हा शब्द व्युत्पन्न आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की शद्रलू का त्याचं विचार, हिंसा, काय काय शैथिल्य आणि गती अवसादन विशरणयोः असं भाष्यकाराने दिले. गती अवसादन विशरणयोः. गती शब्द जेवढे गतिवाचक धातू त्याचा अर्थ ज्ञान, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतं ते. विशरण म्हणजे नाश करतं, म्हणजे संसाराला कारण असणाऱ्या अज्ञानाचं नाश करतं. आणि शैथिल्य, गती विशरण शैथिल्य. शैथिल्य याचा अर्थ आपल्या ठिकाणी काम, क्रोध वगैरे हे जे मल आहेत तर ह्या सगळ्या मलांचं ते निराकरण करतं, त्याला शिथिल करतं, असा एक अर्थ आहे. गती अवसादन, हा अवसादन ह्या शब्दाचा अर्थ झाला शैथिल्य. आणि विशरणय श्रू हिंसायाम, विशेष रूपाने जे तुमच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा नाश करतं त्याला म्हणतात विशरण. अशा प्रकारचं हे उपनिषद आहे. आणि त्याच्यात दुसरा एक अर्थ केला उप म्हणजे जवळ, म्हणजे जे श्रीगुरूंच्या सान्निध्यात बसून ज्याचं चिंतन केलं जातं असं असणारे हे तत्त्वज्ञानाचा ग्रंथ, वेदातला अंतिम तत्त्वज्ञानात्मक भाग त्याला म्हणतात उपनिषद. किंवा त्या उपनिषदाचं दुसरं नाव काय आहे? वेदांत असं नाव आहे. वेदांत म्हणजे उपनिषद. ते वेदांत शास्त्र जगन्मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते. आता जगतातल्या सगळ्या दुःख निवृत्तीचा उपाय वेदांत. तुम्ही काय म्हणतात? वेदांत वाचून दुसरा पर्याय नाही, वेदांताशिवाय दुःख निवृत्तीचा उपाय नाही. मग वेदांत काय सांगतं? दुःख निवृत्तीचा उपाय जगन्मिथ्यात्वाचा निश्चय करणं. जे तुम्हाला दुःख आहे ते सगळं जगत सत्य वाटल्यामुळं आहे. आणि वेदांत शास्त्र काय सांगतं? जगन्मिथ्यात्वाचा निश्चय हे त्याचं काय आहे? साधन आहे. परंतु वेदांत शास्त्र जगन्मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते. बंडा महाराज नाही आले ना अजून. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढा समजतात, परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगताचे मिथ्यात्व याहून वेगळे आहे. आता सगळ्या लोकांना जर विचारलं मिथ्या 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 म्हणजे नाशवान. आता स्मशानभूमीत लोक नाही का एकत्र येतात आणि म्हणतात काही नाही हो सगळं मिथ्या आहे, आणि काल माझ्याशी चांगलं बोलला आणि आज अशी बातमी आली, याचा अर्थ हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काल बोलला ना आज नाही म्हणजे अनित्य आहे. त्यात असा त्याचा अर्थ आहे का? अनित्य म्हणजे उत्पन्न झालेला पदार्थ नंतर नाश पावतो त्याला काय म्हणतात? अनित्य आहे तो पदार्थ. उत्पन्न झाला, काही काळ राहिला, नंतर नाश झाला. मग असा मिथ्या शब्दाचा अर्थ अनित्य किंवा अंतवान पदार्थ असा आहे का? असा अर्थ त्याचा नाही. वेदाने प्रतिपादन केलेलं जगताचे मिथ्यात्व याहून वेगळे आहे. वेदा जेव्हा मिथ्या शब्द वापरतो तेव्हा अनित्य अर्थाने वापरत नाही. मग वेदाचं मिथ्यात्वाचं काय स्वरूप आहे ते सांगतात. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यात्व कायम लक्षात ठेवायचं. जे जिथं नाही तिथंच ते दिसणं. ज्या शुक्तीच्या ठिकाणी रजत नाही त्या शुक्तीच्याच ठिकाणी रजत भासणं याला म्हणतात मिथ्यात्व. ज्या रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही त्याच ठिकाणी सर्प भासणं याला म्हणतात मिथ्यात्व. किंवा त्याची एक व्याख्या केली त्यांनी, स्वाभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. स्वअभाव ज्या पदार्थात म्हणजे स्व म्हणजे कोण? सर्प. त्या सर्पाचा काय? रज्जूच्या ठिकाणी अभाव, रज्जूच्या अधिकरणामध्ये अभाव, आणि भासतो कुठं? रज्जूमध्येच भासतो. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा
ब्रह्माचा काय आहे? अभाव. जगताचा काय आहे? अभाव. अज्ञानाचा काय आहे? अभाव. आणि भासतंय कुठं? आत्मस्वरूपाच्या नाही. जे तिथं नाही म्हणजे आपल्या त्रैकालिक अत्यंत अभावाच्या अधिकरणामध्ये जो पदार्थ भासतो त्याला म्हणतात मिथ्या. मग याला मिथ्यात्वाचं लक्षण काय आहे? हे जे ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ते भासणं हे मिथ्यात्वाचं लक्षण आहे, नाशिवंत असा त्याचा अर्थ नाही. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अभंग म्हणायचा का उशीर झाला? म्हणा महाराज, तुम्ही म्हणा बरं अभंग. तुम्ही म्हणा. तुम्हाला 400 चाली शिकले म्हणल्यावर आता म्हणायला पाहिजे ना. अभयदान दास हो तुम्ही सकळ सुखीरा, दास हो तुम्ही सकळ सुखीरा.